तेवढं जाऊयात पुण्यामध्ये सध्या मनोरमा खेडकर यांना पौड पोलीस ठाण्यामध्ये आणण्यात आले होतं आणि त्यांना मेडिकलसाठी पोलीस घेऊन जात आहेत। मनोरमा खेडकर यांना महाडमधून आज अटक करण्यात आली आणि त्यानंतर त्यांना पौड पोलीस ठाण्यामध्ये आणण्यात आलेलं होतं। आता त्यांची मेडिकल चेकअप केली जाणार आहे, त्यासाठी आता पोलीस त्यांना घेऊन जात आहेत। शेतकऱ्यांना बंदूक दाखवल्या प्रकरणामध्ये त्यांना ही अटक झालेली आहे, धमकावल्या प्रकरणामध्ये अटक झालेली आहे। मिकी घई या संदर्भातले अपडेट आपल्याला देतील। मिकी, जर आपण बघितलं तर मनोरमा खेडकर यांना आता ग्रामीण पोलिसांच्या LCB अर्थातच लोकल क्राईम ब्रांच टीमनी पौड पोलीस स्टेशन या ठिकाणी आणलेलं आहे आणि त्यानंतर आता त्यांना पुन्हा एकदा ससून रुग्णालयाला त्या ठिकाणी वेगवेगळ्या टेस्टसाठी त्या ठिकाणी नेलं जाणार आहे। त्यांचं तपासणी केली जाणार आहे आणि त्यानंतर त्यांना दुपारच्या सत्रात कोर्टासमोर हजर केलं जाणार आहे आणि त्यांची कस्टडी मागण्याची तयारी पोलिसांनी केलेली आहे। कारण आपण बघितलं की गेले काही दिवस पुणे ग्रामीण पोलीस सातत्याने त्यांना शोधत होते। यासाठी त्यांनी 5 पथकं तयार केलेली होती, त्यांनी नोटीस देखील त्यांना बजावलेली होती, मात्र तरी देखील ते सापडत नव्हत्या। मात्र आज पोलिसांना माहिती मिळालेली होती की ते महाड या ठिकाणी एका हॉटेलमध्ये लपून बसलेले आहेत। त्या ठिकाणी पोलिसांची टीम पहाटेच्या वेळेस दाखल झाली आणि तिथून त्यांना ताब्यात घेतलेलं आहे आणि त्यानंतर मनोरमा खेडकर यांना घेऊन आता पौड पोलीस स्टेशनमध्ये दाखल झालेले होते। त्यांना मेडिकल टेस्टसाठी आता ससून रुग्णालयामध्ये अर्थात सरकारी रुग्णालयामध्ये त्यांना नेलं जाणार आहे। दुपारच्या नंतर त्यांना कोर्टात देखील हजर केलं जाणार आहे। जास्तीत जास्त दिवसाची पोलीस कस्टडी मिळावी यासाठी पोलिसांचा प्रयत्न असणार आहे, कारण अनेक प्रश्नांची उत्तरं पोलिसांना जाणून घ्यायची आहे। ज्या पद्धतीने त्यांनी हातात बंदूक घेऊन त्या शेतकऱ्यांना धमकवण्याचा प्रयत्न केलेला होता, त्यानंतर शेतकऱ्यांनी पोलिसांकडे धाव घेत या संदर्भात गुन्हा दाखल केला। जेव्हा ABP माझाने हा व्हिडिओ दाखवला त्यानंतरच या संदर्भातला गुन्हा दाखल करण्यात आलेला होता आणि पोलीस एकदम हरकतीत आले, ऍक्शन मोडमध्ये आले आणि आता पोलिसांनी ज्या पद्धतीने मनोरमा खेडकर यांना महाड येथून एका हॉटेलमधून जिथं ते लपून बसलेल्या होत्या तिथून अटक केलेली आहे। त्यानंतर आता जास्तीत जास्त दिवसाची पोलीस कस्टडी मिळावी जेणेकरून ते योग्य पद्धतीने तपास करतील। हे जर आपण बघितलं त्यांच्या हातामध्ये जी बंदूक आहे त्या बंदुकीचं लायसन्स जे परवाना आहे ते व्हॅलिड आहेत का, ते कुणाच्या नावाने आहे, नेमका हा सगळा वाद काय होता, मनोरमा खेडकरांना अशी का गरज पडली की त्यांनी थेट बाउन्सर घेऊन त्या जमिनीवर जावं आणि तिथं अशा पद्धतीने शेतकऱ्यांबरोबर वाद घालावा किंबहुना त्या शेतकऱ्यांना धमकावं। त्याच प्रकरणी ग्रामीण पोलिसांकडून पौड पोलिसांमध्ये हा गुन्हा नोंद करण्यात आलेला होता मनोरमा खेडकर यांच्या विरोधात आणि पोलीस आता जर आपण बघितलं तर एकदम हरकतीत आलेले आहेत आणि संपूर्ण खेडकर कुटुंबियांच्या जे अडचणी आहेत ते आता आणखीन वाढताना दिसत आहेत। अमोल, निश्चित मिकी या संदर्भातले अपडेट घेत राहू। तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीबद्दल। तर वैद्यकीय तपासणीसाठी सध्या ससून रुग्णालयामध्ये मनोरमा खेडकर यांना नेण्यात आलेलं आहे। आज त्यांची वैद्यकीय तपासणी केल्यानंतर त्यांना दुपारीच कोर्टामध्ये सुद्धा हजर केलं जाणार आहे आणि त्यानंतर त्यांची कस्टडी पोलीस मागतील, कारण या प्रकरणाची सखोल चौकशी यापुढे पोलिसांकडून केली जाणार आहे। तर ससून रुग्णालयामध्ये मनोरमा खेडकर यांची वैद्यकीय तपासणी आता यानंतर करण्यात येणार आहे आणि त्यानंतर त्यांना कोर्टात हजर केलं जाणार आहे। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।